नमस्कार. आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 पाठ क्रमांक 4 उत्क्रांती या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा डॅश या शास्त्रज्ञाने मांडली. दिलेले पर्याय आहेत: चार्ल्स डार्विन, विलार्ड लिबी, लुई लिकी. उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली. आ. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे डॅश प्राणी होय. दिलेले पर्याय आहेत: जलचर, उभयचर, सस्तन. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय. प्रश्न 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? उत्तर: पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर असे म्हणतात. 2. आदिमानव प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली? उत्तर: आदिमानव प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली. प्रश्न 3. पुढील विधानांची कारणे लिहा. अ. डायनोसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या. उत्तर: 1. बदलत्या पर्यावरणाशी जुळवून न घेता आल्यामुळे प्रजाती कालांतराने नष्ट होतात. 2. काही वेळा अचानकपणे निसर्गामध्ये मोठे संकट येते. 3. काही वेळा पर्यावरणामध्ये आकस्मिक बदल होतात. अशा कारणांमुळे डायनोसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या. आ. मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. उत्तर: 1. एखाद्या विशिष्ट प्राणीजातीमधील प्राण्यांच्या मूळ शरीर रचनेत पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात काही अंतर्गत बदल घडून येतात. 2. कालांतराने हे बदल त्या प्राणीजातीचे अनुवांशिक रूप धारण करतात. अशा रीतीने मूळ प्राणीजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. प्रश्न 4. दिलेल्या संकल्पना चित्रात रिकाम्या जागा भरा. प्राण्यांची उत्क्रांती. सजीव. अपृष्ठवंशीय सजीव, पाठीचा कणा नसलेले सजीव. कृमी, गोगलगाय, डास, गांडूळ. पृष्ठवंशीय सजीव, पाठीचा कणा असलेले सजीव. जलचर, उभयचर, सरपटणारे, सस्तन.